नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण TRTI पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी काही आज आपण महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारत एक संघीय राज्य नसून संघराज्यीय घटकाचा संघ आहे असे खालीलपैकी कोणी म्हटलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर पहा, भारत एक संघीय राज्य नसून संघराज्यीय घटकाचा संघ आहे असे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेले होते। प्रश्न क्रमांक दुसरा, पुढीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, पुणे। तर पुणे या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते किंवा मानले जाते। प्रश्न क्रमांक तिसरा, पुढीलपैकी कोणाला ऑगस्ट 2025 मध्ये नागालँडच्या गव्हर्नरपदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आलेला होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 अजय कुमार भल्ला। तर पहा, अजय कुमार भल्ला यांना ऑगस्ट 2025 मध्ये नागालँडच्या गव्हर्नर पदाचा अतिरिक्त प्रभार हा देण्यात आलेला होता। प्रश्न क्रमांक 4, भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद भारताला धर्मनिरपेक्ष म्हणून परिभाषित करतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 अनुच्छेद 25 ते 28। तर पहा, आपल्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 25 ते 28 हे अनुच्छेद भारताला धर्मनिरपेक्ष म्हणून परिभाषित करतात। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा हा पूर्व पश्चिम खानदेश जिल्हा म्हणून ओळखला जात होता? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, धुळे। तर महाराष्ट्रातील पहा धुळे हा जो जिल्हा आहे तर तो पहा पूर्व पश्चिम खानदेश जिल्हा म्हणून ओळखला जात होता। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणते भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 उलर सरोवर। तर उलर सरोवर हे पहा भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 7, जगातील छप्पर म्हणून कोणत्या प्रदेशाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 तिबेट पठार। तर पहा, जगातील छप्पर म्हणून तिबेट पठार या प्रदेशाला ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी कोण भारताच्या सरन्यायाधीशाची नियुक्ती करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, भारताचे उपराष्ट्रपती। तर पहा, भारताचे जे उपराष्ट्रपती असतात तर ते पहा भारताच्या सरन्यायाधीशाची नियुक्ती ते करतात। प्रश्न क्रमांक 9, वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST कायद्याची अंमलबजावणी डॅशला झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, 1 जुलै 2017। तर वस्तू आणि कर सेवा म्हणजेच GST या कायद्याची अंमलबजावणी पहा 1 जुलै 2017 या दिवशी झालेली होती। प्रश्न क्रमांक 10, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या योगदानासाठी कोणाला महाराष्ट्राचे सिंह म्हणून ओळखले जात होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 बाळ गंगाधर टिळक। तर पहा, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या योगदानासाठी बाळ गंगाधर टिळक कोण आहे? बाळ गंगाधर टिळक यांना महाराष्ट्राचे सिंह म्हणून ओळखले जात होते। प्रश्न क्रमांक 11, हवा महल हे प्रसिद्ध स्मारक खालीलपैकी कोणत्या भारतीय शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, जयपूर। तर हवा महल हे जे प्रसिद्ध स्मारक आहे तर ते पहा जयपूर या शहरामध्ये आहे। पुढचा प्रश्न पहा, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, दयानंद सरस्वती। तर आर्य समाजाची स्थापना ही पहा दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे। तर आर्य समाजाची स्थापना केव्हा झालेली आहे तर ती
1875मध्ये. कधी? 1875मध्ये दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापनाही केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील नेमबाज असणाऱ्या राही सरनोबत पुढीलपैकी कोणत्या नेमबाजीशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, 25 मीटर पिस्तूल. तर पहा, महाराष्ट्रातील नेमबाज असणाऱ्या राही सरनोबत कोण आहे? राही सरनोबत हे खेळाडू पहा 25 मीटर पिस्तूल या नेमबाजीशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, लोकसभा विसर्जित झाल्यास कोणता घटक कार्यरत असतो? तर ऑप्शन 1 पहा राज्यसभा. तर लोकसभा विसर्जित झाल्यास राज्यसभा हा घटक कार्यरत असतो. पुढचा प्रश्न, पूर्ण स्वराज्य ठराव काँग्रेसने कोणत्या अधिवेशनात पारित केला? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सन 1929 लाहोर या ठिकाणी. तर पूर्ण स्वराज्य हा जो ठराव होता तर तो पहा काँग्रेसनं सन 1929 या वर्षी लाहोर या अधिवेशनामध्ये तो पारित केलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन, सत्यशोधक समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा महात्मा फुले. तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 17, भारतात न्यायालयीन पुनर्वलोकनचा उगम कोणत्या प्रकरणात झाला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 गोलकनाथ प्रकरण. तर भारतामध्ये पहा न्यायालयीन पुनरावलोकनचा उगम हा गोलकनाथ प्रकरण या प्रकरणामध्ये झालेला होता. प्रश्न क्रमांक 18, पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मुंबई. तर मुंबई या शहरामध्ये पहा प्रार्थना समाजाची स्थापना ही झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अधिकार क्षेत्र या संज्ञेचा संबंध खालीलपैकी कोणाशी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा न्यायालयाची मर्यादा. तर अधिकार क्षेत्र या संज्ञेचा संबंध हा पहा न्यायालयाची मर्यादा यांच्याशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वाधिक ज्वालामुखी कोणत्या बेटावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा बैरन बेट. तर भारतातील सर्वाधिक ज्वालामुखी हे पहा बैरन बेट या बेटावर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या केंद्रीय संसदेची किती सभागृह आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 2. तर भारताच्या केंद्रीय संसदेची पहा एकूण 2 सभागृहे आहेत. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणी सन 1875मध्ये आर्य समाजाची स्थापना केली? विद्यार्थी मित्रांनो, हा आपण वरील प्रश्न पाहिलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न, मोंटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कोणत्या कायद्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 1919. तर मोंटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा हा पहा 1919 कायद्याशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील काळी माती मुख्यत्वे कुठे आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा गुजरात व महाराष्ट्र. तर भारतातील काळी माती पहा मुख्यत्वे गुजरात आणि महाराष्ट्र या 2 राज्यामध्ये ती प्रामुख्याने आढळते. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानातील पुढीलपैकी कोणती कलमे अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा कलम 17. तर पहा आपल्या भारतीय संविधानातील कलम 17 हे जे कलम आहे तर ते पहा ते अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्याशी संबंधित असलेले कलम आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ का स्थापन केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा प्रशासन सुलभ करण्यासाठी. तर पहा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अष्टप्रधान मंडळ स्थापन केले होते तर ते पहा प्रशासन सुलभ करण्यासाठी यासाठी ते स्थापन केलेले होते. पुढील प्रश्न, भगवद्गीतेवर मराठीतून भाष्य असणारा
हानोकरी हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा संत ज्ञानेश्वर. तर पहा भगवद्गीतेवर मराठीतून भाष्य असणारा हानोकरी कोणता आहे? हानोकरी हा जो ग्रंथ आहे तर तो पहा संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठा डेल्टा कोणत्या नद्यांनी तयार केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा गंगा आणि ब्रह्मपुत्रा. तर भारतातील सर्वात मोठा डेल्टा हा पहा गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 2 नद्यांनी तयार केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण हे सह्याद्री पर्वतरांगाची राणी म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 महाबळेश्वर. तर पहा महाराष्ट्रातील महाबळेश्वर हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते पहा सह्याद्री पर्वतरांगाची राणी म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या कंपनीने विंडोज ऑपरेशन सिस्टीम विकसित केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मायक्रोसॉफ्ट. तर पहा मायक्रोसॉफ्ट या कंपनीने विंडोज ऑपरेशन सिस्टीम ही विकसित केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पेशवाईचा अंत पुढीलपैकी कोणत्या युद्धाने झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा खडकीचे युद्ध. तर पेशवाईचा अंत हा पहा खडकीचे युद्ध या युद्धाने झालेला होता. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणते राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा गोवा. तर पहा गोवा हे जे राज्य आहे तर ते पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य आहे. पुढील प्रश्न आहे, ऑगस्ट 2025 नुसार पुढीलपैकी कोण महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण मंत्रालयासाठी जबाबदार असलेले कॅबिनेट मंत्री आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 हसन मुश्रीफ. तर पहा ऑगस्ट 2025 नुसार हसन मुश्रीफ कोण आहे? हसन मुश्रीफ हे पहा महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण मंत्रालयासाठी जबाबदार असलेले कॅबिनेट मंत्री आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी शरीराचा पुढीलपैकी कोणता भाग हा क्षयरोगाने म्हणजेच TB सर्वाधिक बाधित होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा मूत्रपिंड. तर मानवी शरीराचा पहा मूत्रपिंड हा जो भाग आहे तर तो पहा क्षयरोगाने म्हणजेच TBने सर्वाधिक बाधित होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संतोष ट्रॉफी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा फुटबॉल. तर फुटबॉल या खेळाशी संतोष ट्रॉफी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वात उंच धरण खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा तेहरी. तर भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे तर ते तेहरी हे धरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मनुस्मृतीचे दहन पुढीलपैकी कोणी केलेले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन हे केलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे, भारतातील साखरपुड्याचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 लातूर. तर भारतातील साखरपुड्याचे शहर म्हणून पहा लातूर या शहराला ओळखले जाते. पुढील प्रश्न, कोयना प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कृष्णा. तर कोयना हा जो प्रकल्प आहे तर तो पहा कृष्णा या नदीवर बांधलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मानवी शरीरात लोहाची कमतरता झाल्यास कोणता आजार होतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 रक्ताल्पता. तर पहा मानवी शरीरात लोहाची कमतरता झाल्यास रक्ताल्पता हा आजार होतो.